IVM. Hello and welcome to Audio Gyan. नमस्कार काका, थँक्यू फॉर बिईंग ऑन ऑडिओ गॅन. आपल्या लिसनर्सला आपली थोडक्यातशी माहिती सांगू शकाल? माझी माहिती? माझी माहिती आता इथे सांगायची म्हणजे मी एक सांगू का की माझं असं नाव श्रीकांत रानडे, जन्मतय वगैरे असं काही सांगत बसत नाही. आपला तुमचा जो आज विषय आहे ना, एका आपण म्हणतो जसं की वैद्यकशास्त्रज्ञ, मेडिकल प्रॅक्टिशनर, डॉक्टर, MD कार्डिओलॉजिस्ट, 40 वर्ष हॉस्पिटल चालवताना ओंकारावर संशोधन करून त्याचं वाणी, आवाज साधना, त्याचबरोबर आरोग्यासाठी असंख्य यशस्वी प्रयोग केले. ते डॉक्टर जयंत कर्णिकरांचा मी पहिला शिष्य. आणि माझ्या नशिबाने त्यांनी मला त्यांच्या पुस्तकात शिष्योत्तम म्हटलं. एवढी माझी ओळख मला वाटतं पुरे. अरे वा, ठीक आहे. तर आज आपण ऍक्च्युली बोलणार आहोत आवाज. आणि ऍक्च्युली मी नाव डिसाईड केलंय की ABCDEF, कारण हे जे जवळजवळ 6 चॅप्टर्स असतील असं मी एक्सपेक्ट करतोय तुमच्याकडनं. ABCDEF ऑफ म्युझिक अँड ऑन व्हॉइस ओव्हरऑल. तर सॉरी फॉर इंटरप्शन, पण मला पहिल्यांदाच आवाज साधनेकडे ह्याने परसेप्शन केलं. यू नो हाऊ व्हॉल्युमिनस दिस थिंग इज. ओके, फाईन. तर मी आत्ता तरी एक थोडेसे प्रश्न काढले, त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक एक करून विचारेन. पण अर्थात तुमच्याशी आत्ता बोलल्यावर मला कळलं की हा विषय खूप मोठा आहे, याचा कॅनव्हस खूप मोठा आहे. तर आपण नक्कीच जे अजून एपिसोड्स करूया. तर सगळ्यात पहिला प्रश्न मला असं आहे की आवाज कसा निघतो? म्हणजे तुम्ही आता काही डेमॉन्स्ट्रेट करून दाखवलं, तर ते आम्हाला थोडंसं सांगू शकाल की आवाज काय असतो आणि तो कसा निघतो? आता आपण म्हटलं ना, तुम्ही म्हटलं तर आवाज हा शब्द तसा ब्रॉड आहे. हाही आवाजच आहे की नाही, या इथे मी ठोकतोय, आवाज आहे. कुठल्याही दोन वस्तू एकमेकांच्यावर आघात झाल्याने जी कंपनं निर्माण होतात, त्या कंपनाने हवेत आंदोलन निर्माण झाली की आपल्या कानावर पडल्यानंतर कानाला मेंदू जोडलेला असतो, त्याला जे काही परसिव्ह होतं त्याला आपण ब्रॉड याच्यामध्ये आवाज म्हणतो. पण तुम्हाला हा आवाज म्हणजे नेमकेपणाने काहीतरी म्हणायचं आहे, बरोबर ना? बरोबर. तुम्हाला हे सगळे ध्वनी म्हणजे आवाज नाही म्हणायचं. ध्वनी नाही. तुम्हाला म्हणजे आपण एकमेकांशी बोलतो, गाणारी मंडळी गातात, सूत्रसंचालन करतात, डबिंग करतात, काय काय करत असतात. बरोबर. थोडक्यात सांगायचं म्हणजे मानवी कंठातून बोलण्यासाठी किंवा गाण्यासाठी निर्माण होणारा जो ध्वनी, त्या स्पेसिफिक ध्वनीला तुम्ही आता नुसतं आवाज न म्हणता नाद म्हणूया. म्हणजे गाण्याच्या पुस्तकातून नादाची व्याख्या सुद्धा अशी केलेली आहे की गायन वादनाला उपयोगी पडणारा ध्वनी. बरोबर. म्हणजे आवाज. आपण आता आवाज न म्हणता याला नाद म्हणूया. हा नाद निर्माण होतो. या नादाविषयी तुम्हाला विचारायचं आहे ना? हो. हा नाद निर्माण होतो ना, तो मानवी कंठामध्ये स्वरतंतू म्हणून असतात. व्होकल कॉर्ड हल्ली तुम्ही म्हणता त्याला. हल्ली हीच भाषा लोकांना कळते. तर ह्या व्होकल कॉर्ड ह्या कंपित झाल्यामुळे जो ध्वनी आपल्याला येतो त्याला आपण नाद किंवा आवाज, बोलण्या गाण्याचा आवाज म्हणतो. कंपित म्हणजे व्हायब्रेट झाले. करेक्ट, व्हायब्रेट झाले. आता तार व्हायब्रेट कशाने होते? नखीनी छेडल्याने. तबल्याचं पूड व्हायब्रेट होतं त्याच्यावर आघात केल्याने. इथे पंचायत कशी आहे माहितीये का? इथे एक व्होकल कॉर्ड व्हायब्रेट होऊ शकत नाही. व्होकल कॉर्डची जोडी असते. श्वास आत जाण्यासाठी मार्ग देणे, बंद करणे, पुन्हा बाहेर जाण्यासाठी बंद करणे, यासाठी ते असतात. पण त्यांना इकडचे जे ॲरिटोनाइड गटातले स्नायू आहेत ते ह्या व्होकल कॉर्डना असे एकमेकांशी जवळ आणतात. म्हणजे आपण घराचा दरवाजा अगदी घट्ट बंद करून टाकला, झडपा असं कसं आपण म्हणतो की पट सुद्धा ठेवली नाही, बरोबर, अशा घट्ट बंद केल्या की मग काय होतं की उच्छ्वास आपण ज्याला करायला लागतो ते काय, हवा आतमध्ये श्वास घेऊन कोंडली गेली, आवाज निर्माण करायचा मनात विचार आला की ही क्रिया नैसर्गिक घडते. ॲरिटोनाइड स्नायू यांना बंद करतात. हा मार्ग बंद होतो, याला ग्लाटीज म्हणतात. आवाज शास्त्राच्या भाषेत जर्गन आपण बोलत नाहीत म्हणून ग्लाटीज बंद झालं की त्याच्या खाली सबग्लॉटिक प्रेशर जे निर्माण होतं, हे प्रेशर वाढलं की इकडून प्रेशर वाढून हवा बाहेर जायला बघते, तिकडून त्याला बंद केलेले. एका क्षणाला कोणाचं तरी एकाची सरशी होते. दाब जास्त झाला तर तो ह्याला व्हायब्रेट करून बाहेर पडतो आणि दाबशक्तीचं रूपांतर ध्वनीत होतं. ते व्होकल कॉर्ड व्हायब्रेट होतं. तो आपला, मी तुमच्याशी आता बोलतोय, तो मानवी कंठातला आवाज. म्हणजे आपण त्याला तर पर्टिक्युलर नाद, हा नाद निर्माण होतो तो असा होतो. अच्छा, यावर आपण बोलणार आहोत मला वाटतं. बरोबर. बरोबर. तुमचा दुसरा प्रश्न. तर
आता समजा तुम्ही जे म्हणालात की जो दाब निर्माण होतो तर त्याला काही बायसेस असतात का की आतून बाहेरून आत येणारा किंवा आतून बाहेर जाणाऱ्याने जर दाब निर्माण केला तर तो वेगळ्या पद्धतीने असणार? म्हणजे मला थोडक्यात विचारायचं की सुयोग्य किंवा अयोग्य श्वास घेणं म्हणजे काय? नाही, तुम्ही आता काय केलं, पहिला जो प्रश्न विचारलात ना हा आतापर्यंत कोणी विचारला नसलेला प्रश्न आहे. अच्छा. की वोकल कॉर्ड जर श्वास आत जात असताना जर का जवळ आल्या तर आतमध्ये देताना जो आवाज निर्माण होईल तोही होईलच की. आपण जर सक्शन पंपाने जसं ओढतो तसं व्होकल कॉर्ड जवळ आणून जर का श्वास घेतला गेला तर त्याला इन्स्पिरेटरी साऊंड म्हणतात. अच्छा. तोही साऊंड आहे पण त्याला नाद का नाही म्हणत मी तो नाद तुम्हाला दाखवतो कसा. तो आपल्याला आपण ज्यावेळेला असं करतो ना किंवा उचकी तो म्हणताय तुम्ही. सुयोग्य अयोग्य ही पुढची गोष्ट आहे. अच्छा. म्हणजे हा नादच नाही, हा ध्वनी. व्होकल कॉर्ड व्हायब्रेट झाला तरी नाद नाही. पण तुमचा मला व्होकल कॉर्ड व्हायब्रेट होऊन आवाज होतो, नाद निर्माण होतो ना, मग हे आतमध्ये येताना आला तर होईल का नाही. तो प्रश्न तुम्ही चांगला विचारला. तुम्ही म्हणजे ह्याच्यातले नसला तरी खरं तर्कशुद्ध विचार नाही. पुढचा प्रश्न आहे तो तुमचा रिलेव्हंट आहे, तो पुन्हा विचारा. तर सुयोग्य आणि अयोग्य श्वास घेणं म्हणजे काय? खरं म्हणजे काय माहितीये का, आवाजाची निर्मिती ही श्वासावर. सुयोग्य श्वसन झालं तर आवाज निर्मिती सुयोग्य करता येते, अयोग्य झालं तर अयोग्य करता येते. तर श्वसन सुयोग्य अयोग्य म्हणजे दोन पद्धतीने घेतलं जातं. एका पद्धतीमध्ये फुफ्फुसाचे फुगे आतमध्ये असतात ना, तर छातीचा पिंजरा खालच्या बरगड्यांच्या साह्याने जर विस्तारला तर फुफ्फुसावरचा दाब कमी होतो, फुगे पडतात असे ढिले, त्याला आपण लोळे. आतल्या हवेचं प्रेशर कमी होतं बाहेरच्या दाबाच्या कम्पॅरिझन मध्ये. बाहेर 400 पौंडाचा दाब असतो एका इंचाला. मग बाहेरची हवा आतमध्ये आपोआप निसर्गता वाहते आणि फुफ्फुसाचे दोन्ही फुगे छातीच्या विस्तारलेल्या पिंजऱ्यात फुगवते. हे झालं श्वसन. आणि तो पिंजरा पुन्हा कॉन्ट्रॅक्ट केला किंवा आवळला की आतला दाब वाढतो, ते बाहेर पडतो, ते उच्छ्वसन. दिस इज डन विथ द हेल्प ऑफ एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ चेस्ट कॅव्हिटी, अल्टरेशन ऑफ चेस्ट कॅव्हिटी, एक्सपान्शन और कॉन्ट्रॅक्शन. म्हणून याला सरळ सरळ छातीचं श्वसन चेस्ट ब्रिदिंग म्हणतात. आणि दुसरं जे श्वसन आहे त्याच्यामध्ये बघा नाव किती सुंदर आहे. श्वासपटल नावाचा स्नायू फुफ्फुसाला खालना चिकटलेला असतो. हा श्वासपटल असा कॉन्ट्रॅक्ट होतो. ते आपण छत्री कशी मिटते त्याच्यात कॉन्ट्रॅक्ट झाला म्हणतात. तसा कॉन्ट्रॅक्ट झाला की फुफ्फुसावरचा मगाचीच क्रिया, दाब कमी होतो, बाहेरची हवा आतमध्ये घुसते. आणि ती कुठे घुसते तर डायरेक्ट फुफ्फुसाच्या खालच्या भागामध्ये जो विस्तीर्ण भाग असतो आणि त्यांनी जो अवसर दिलेला असतो त्या थोरॅसिस कॅव्हिटीमध्ये ती फुफ्फुसाचे दोन्ही फुगे फुगवते. पुन्हा डायफ्राम आपण म्हणतो की छत्री आपण मिटली की आकुंचन पावली आणि अशी झाली की प्रसरण पावली, तर त्याला रिलीज होणं म्हणतात. डायफ्राम रिलीज केला की फुफ्फुसाच्या खालच्या भागावर दाब वाढतो. त्यामुळे दाब जास्त झाला आणि आतली हवा बाहेर पडते, बाहेरच्या पेक्षा दाब दिसल्यामुळे त्यावेळेला तो बाहेर पडतो. म्हणजे सगळं कशाने झालं, श्वासपटलाच्या आकुंचित प्रसरणाने. कारण हा स्नायू श्वासासाठी दिला. बरगडीला श्वास बरगडी म्हटलं नाही, श्वासपटल हा स्नायू श्वासासाठी दिले, त्याला डायफ्राम म्हणतात. तर याच्या आकुंचन प्रसरणाने किंवा आकुंचन आणि पूर्ववत होण्याने किंवा रिलीज होण्याने जे श्वसन आणि उच्छ्वसन होतं त्याला डायफ्रॅमॅटिक ब्रिदिंग म्हणतात. पण त्यात मध्ये काय होते क्रिया माहितीये का, की डायफ्राम खाली गेला ना की सगळा फुफ्फुसाचा मोठा खालचा विस्तीर्ण भाग फुगतो, त्यामुळे पोटाला फुगा येतो. म्हणून याला बघाशी त्याला छातीचं श्वसन म्हटलं, याला उदर श्वसन म्हणतात. पोटाचं श्वसन म्हणायचे उदर श्वसन म्हणून त्याला ॲब्डॉमिनल ब्रिदिंग म्हणतात, त्याला चेस्ट ब्रिदिंग म्हणतात. हे खालचा सगळा भाग भरतो म्हणून याला डीप ब्रिदिंग म्हणतात. आणि त्याचा वरचा सगळा भाग फुफ्फुसाचा निमुळता बघतो म्हणून त्याला शॅलो ब्रिदिंग म्हणतात. आता ही दोन श्वसन आहेत. आता ही जर कोरिलेट करायची म्हटली आवाजासाठी तर छातीच्या श्वसनाने निर्माण होणारा आवाज सर्वथैव वाईट. आता याच्यावरती आपल्याला किती वेळ बोलता येईल, पण संक्षेपाने तुम्हाला हवा आहे म्हणून थोडक्यात सांगतो. म्हणजे छातीचा श्वास मुख्यत्वे काय होतो, फुफ्फुसाच्या निमुळत्या भागात भरतो. त्यामुळे अपुरा श्वास पुन्हा घ्यायची गरज, लवकर लवकर शरीराला श्रम जास्ती, दमसास नाही, दम लागेल, अस्थमा पण होईल. आणि उलट हा श्वास म्हणजे भरपूर श्वास पुन्हा घ्यायचा, इंटरवल लॉंगर, मोठा दमसास, दम लागणार नाही, दमा झाला असला तर बरा व्हायला मदत. हा पहिला प्रॉब्लेम आरोग्यापुरता आहे. आपण आता बोलत नाही आहोत म्हणून, नाही तर तुम्ही आता मला श्वसनावर विचारलं तर आवाजासाठी म्हणजे नादासाठी. करेक्ट. पण इथे काय माहितीये का, आवाज शिकायला घेतला आणि जर चांगलं श्वसन शिकलं ना तर त्याचा आरोग्यासाठी इतका आनंदित फायदा होतो की एक वेळ तुम्हाला असेल की प्रश्न पडेल की सॅलरी जास्ती का बोनस. इथे बोनस सॅलरी पेक्षा जास्त होईल. कारण काय माहितीये का, फुफ्फुसात जी हवा जाते ना आपली
ती मोठ्या प्रमाणात काही पटीने जाते डायफ्रॅमॅटिक ब्रिथिंग. म्हणजे आपण आवाजाकडे वळणार, बायपास केलं नाही, पण महत्वाचं आहे आरोग्याला. ध्येय आरोग्य नांद ते भाग्य नाही. आपण आरोग्य चांगलं आहे तर काय बोलणार, तो गाणार आणि भाषण करणार किंवा बोलणार. तर आरोग्याचा विचार जर केला तर आपला 21,600 श्वासामध्ये तुम्ही छातीच्या श्वसनाने कराल तर अंडर युटिलायझेशन, ह्यानी केला तो ऑप्टिमम युटिलायझेशन. ऑप्टिमम युटिलायझेशन मध्ये तुम्हाला जो सरप्लस ऑक्सिजन मिळतो, ऑक्सिजन भरपूर मिळतो. 21,600 श्वासात तुम्ही हे जर केलं तर 3 किलो पर्यंत ऑक्सिजन मिळतो. 25,000 पडतील विकत घ्यायला गेलात तर. पण हा ऑक्सिजन तुम्हाला जो आहे छातीच्या श्वसनाने अंडर युटिलायझेशन झालं ना तर कमी पडतो. कमी जरी पडला तर रक्ताभिसरणासाठी 800 ग्रॅम ते 1 किलो पुरतो, हे दिवसाला म्हणतात. हा, पण जास्त झाला ना तर जो उरतो ना त्याचं कवच देहाच्या सगळ्या आतल्या भागामध्ये, त्याला लेअर म्हणतात हे लोक, डॉक्टर लोक, आपण त्याला कवच कुंडल म्हणतो आम्ही. कारण ती पेशी भोवती आणि ज्ञानतंतू भोवती करतात की जंतू जर त्याच्यावर झडाप घालायला गेला तर त्यात जळून भस्म होतो. म्हणून असं श्वसन करून जास्ती ऑक्सिजन कंझ्युम करतो, त्याची व्हायटल पॉवर, प्रतिकारशक्ती प्रचंड वाढलेली असते. आता आपण बघायचंय आपल्याला की सुयोग्य आवाज निर्मिती आणि आवाज याच्यामध्ये काय असतं. आवाज निर्माण होतो तो कंठात होतो, व्हायब्रेट होतात वोकल कॉर्ड, पण तिथे निर्माण झालेला कंठात राहत नाही ना, तो बाहेर पडताना मुख आणि नासिका या 2 मार्गातून पडतो. या दोन्ही मार्गांवरती त्या ध्वनी बाहेर येईपर्यंत त्याच्यावर काय सुंदर प्रक्रिया निसर्गाने केलेल्या आहेत, ज्या आपण इकडे करताना बघतो त्या तशा प्रक्रिया काय सुंदर होतात सांगतो की प्रत्येक वाटेवरती अशा पोकळ्या ठेवल्या. पोकळ्यामध्ये हवा असते. पोकळ्या जर का भरलेल्या इतर कशाने नसल्या तर ध्वनी त्याच्यावर गेला की हवा संकंपित होते. हवा संकंपित झाल्याने आपल्या आवाजाचं टिंबर काय म्हणता तुम्ही हल्ली, त्याचा पोत बदलतो. आता ह्याच्यावरती श्वसनाचा परिणाम होतो. तो पहिला कुठे माहितीये का, जिभे मागे घशाची पोकळी असते. ती पोकळी काम काय करते तर आवाजासह संकंपित म्हणून त्याला सकंप किंवा शास्त्रीय भाषेत त्याला फॅरिंग म्हणतात. जिभे मागे असलेली घशाची पोकळी म्हणजे त्याला लॅरिंगोफॅरिंग म्हणतात, ते मोठं आहे. तर ते लॅरिंगोफॅरिंग, त्याच्यानंतर नेसोफॅरिंग, सायनसेस, आपण सध्या जास्त पुढे डिटेल मध्ये बघणार. पण आता तुम्हाला सांगतो तसं की ह्या पोकळ्या जर का नसल्या, ह्या पोकळ्या जर का झाकल्या गेल्या तर आवाजात कसा येतो, आणि जर का नसल्या तर श्वसनाचा त्यावर काय परिणाम होतो, ही महत्वाची गोष्ट आपल्याला बायपास करून जाणार नाही. तर आपण सगळं पुढचं बोलू ना, त्याला काय अर्थ राहणार नाही. काय होतं तुम्हाला मी उदाहरण म्हणून सांगतो. तुम्हाला तानपुरा भोपळ्याचा हल्ली बघायला मिळत नाही, पण त्याच्या खाली भोपळा असतो ना, त्या पोकळ असतो, फॅरिंग म्हणून काम करतो. तुणतुण्याचा डबा बघितलाय ना, तो डबा त्याचं काम करतो. आता त्या डब्यामध्ये हवा असते म्हणून तुम्ही घरातलं जरी धान्य भरलेला डबा वाजवलात, मी रिकामा करून वाजवलात, तर तुम्हाला आतली हवा संकंपित झाली की काय करतं हे कळतं. श्वसनामध्ये, छातीच्या श्वसनामध्ये होतं काय, ते अनैसर्गिक श्वसन म्हणतात. जन्मदत्त श्वसन नैसर्गिक नाही. जन्माला आलेलं मूल आहे, त्याचं पोट वर खाली होतं, कारण त्याला कुशीला वळता येत नाही, त्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिसतं. त्यामुळे ते डायफ्रॅमॅटिक ब्रिदिंग इज नॅचरल ब्रिदिंग, आणि चेस्ट ब्रिदिंग हे कमी, आपण डिटेलमध्ये नंतर पाहू. पण चेस्ट ब्रिदिंग मध्ये काय होतं, जीभ मागे येते, ओढली जाते, आणि जो लॅरिंगोफॅरिंग म्हटलं मी, त्या लॅरिंगोफॅरिंग मध्ये ती घुसते आणि ती पोकळी बंद होते. म्हणजे काय होईल, तार वाजवताना मी तुणतुणं वाजवत आहे आणि त्या डब्यामध्ये यांनी आणून माती भरली तर तार कशी वाजेल, तसं होतं. म्हणजे चोरट्या आवाजाची निर्मिती होतेच कारण हे फॅरिंग आहे ना, ह्यामध्ये आवाजाचा बेस, आवाजाचा व्हॉल्यूम, हे सगळं इथे होतं. म्हणजे छातीचं श्वसन करून तुम्ही जर का एखादा स्वर काढला, म्हणजे डेमो म्हणून तुम्हाला दिलं तर कळतं. मी आता छातीचं श्वसन करतो बघा, तुम्हाला दिसेल इथे, ऑडिओवर आपल्याला दिसलं नाही तरी इथे दिसेल. मी खांदे हलवून, हलवटी हलवून, बरगडी हलवून, ह्याला जर का असं व्हायला लागलं तर तुम्हाला स्ट्रेस दिसतोय. आणि हेच जर का मी ह्याचं कुठे दाड आहे का, तर छातीच्या श्वसनामुळे लॉस ऑफ फॅरिंग होतो, सकंपकाचा नायनाट होतो आपण मराठी भाषेत बोललो तर, आणि चोरट्या आवाजाची निर्मिती होते. आपल्या लोकांना शास्त्र माहिती होतं म्हणून पूर्वी ते म्हणायचे, अरे बंद गळ्याने गळा मोकळा करून गा. म्हणजे मी आता गळा मोकळा करून गा, गळा मोकळा करता म्हणजे बोट घालायचंय का ब्रश घालायचंय, बाटली धुवायचा, दुधाची बाटली धुवायचा ब्रश, त्यांनी नाही मोकळा व्हायचा. म्हणजे श्वासाचं तुझं आकृती बंद बिघड. तू आता चेस्ट ब्रिदिंगच्या सायकल असं करतो, असा हा त्या श्वसनाचा परिणाम इथे होतो.
आणि पुढचं सगळं विषय चालू होतं ते हे फंडामेंटल आहे पहिले. सुयोग्य श्वसनाअभावी सुयोग्य आवाज निर्मिती इज नॉट पॉसिबल. आवाज निर्माण करायचा असेल तर तुम्हाला सुयोग्य श्वसन शिकलं पाहिजे. आता नुसतं सुयोग्य श्वसन एवढंच शिकून फक्त चालत नाही. त्याचं ऍप्लिकेशन करत असताना आपल्याकडे एक्सटेन्सिव्ह स्टडी केलेला आहे याचा. सगळ्यांनी केला, म्हणजे परदेशातल्या लोकांनी केलंय, आपल्याकडल्याही केलंय, शास्त्रज्ञांनी आणि डॉक्टरांनी याचा आवाज शास्त्रज्ञांनी खूप स्टडी केलाय. तर हा सुयोग्य श्वसन आणि अयोग्य श्वसन त्याचा परिणाम काय आहे तो पाहायला आपण. तर आता तुम्हाला महत्वाची गोष्ट, फोकल कॉर्डवर स्ट्रेस आलेला तुम्हाला पाहायला, हा स्ट्रेस गळ्यावरनं पहिले चेहऱ्यावर येतो, चेहऱ्यावरनं कपाळावर जातो, कपाळावरनं डोळ्यात येतो, डोळ्यावरनं इकडे जातो, खांद्यावरनं वगैरे सगळा, आणि पाठीवरती सगळीकडे सगळ्या देहावर ताण तणावांचं वितरण होतं. हा शब्द डॉक्टर अशोक रानडे वापरतात. स्ट्रेस म्हणजे काय, स्प्रेडिंग ऑफ स्ट्रेस ऑल ओव्हर द बॉडी. यातले मराठीत म्हणलं की सगळ्यांना लवकर कळतं. ताणतणावाचं वितरण म्हणजे कळायला कठीण आहे, यांना कळेल पण तुम्हाला आम्हाला कळणं कठीण आहे. तर हे वितरण नुसतं होऊन थांबत नाही, त्याचा परिणाम बघा, मी संक्षेपाने सांगतो तुम्हाला. त्याचा परिणाम पहिल्यांदा जो होतो तो तुम्हाला व्होकल कॉर्डवर होतो. व्होकल कॉर्ड सुधारला लागतं, आवाज बसायला लागतो, घसा दुखायला लागतो. नोटीस आहे यू आर डुईंग समथिंग रॉंग. पण त्यांना जर का एक्सटेन्सिव्ह यूज असेल, तो टीचर असेल किंवा संगीत शिक्षक असेल, नाटकातला असेल, त्याला वकील असेल, त्याला आरडाओरडा करत बघायला लागतं. चुकीच्या श्वासाने केला म्हणजे व्होकल कॉर्डवर स्ट्रेस आला किंवा त्याच्यावर गाठी येतात, त्याला नोड्यूज म्हणतात. सिंगर्स नोड्यूज या शिक्षकांनाही येतात, गाणारे नसले तरी सुद्धा, किंवा वकिला नाही येतात. त्या नोड्यूज अत्यंत डेंजरस आहेत. त्यातनं तुमच्या आवाजाची फार वाट लागते असं म्हटलं तर आपण हरकत नाही. हा एक. दुसरा म्हणजे डोळ्यामधल्या भावमुद्रा एकच भाव दाखवतात सगळ्या, काय, शून्य आणि ताणतणाव असलेला. छातीचं श्वसन करून तुम्हाला जर मी म्हटलं की मी आय वॉन्ट टू वेलकम यू, आणि मी म्हटलं या 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 असं म्हणत जायचे, मी तर या 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 बरं झालं ना तुम्ही आता आलात, ते कसं वाटतंय तुम्हाला ऐकायला, म्हणजे तुम्हाला कम्युनिकेट होत आहे ना, त्याच्यामध्ये मी वेलकम होतोय हे नाही दिसत आहे. ऑन द कंट्री यू आर नॉट वेलकम. म्हणजे मी आपल्याकडे की ओठातनं एक बोलतो, पोटातनं एक बोलतो. आता मी ओठातनं बोलल्यासारखं तुम्हाला, पोटातनं बोलायचं म्हणजेच डायफ्रॅमॅटिक ब्रीथिंग. तुम्हाला म्हटलं नाही का, आपलं पोट फुगतं. या 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 मला किती बरं वाटलं, या 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 किती बरं वाटलं. काय फरक आहे बघा. डिस्टॉर्टेड कम्युनिकेशन हा तिसरा. मग तुम्ही गाताना गाताय आनंदाची डोई आनंद तरंग, आणि तुमच्या याच्यावर छातीच्या श्वसनाने काय डिस्टॉर्शन कम्युनिकेशन काय होतं भावमुद्रेमध्ये, आनंदाचे डोई आनंद आनंद असं करत तुम्ही गातात ते, कळलं की नाही. आनंद आनंदाची अंग आनंदाची अंग, डिस्टॉर्टेड कम्युनिकेशन होतं. म्हणजे एका मागोमाग एक छातीच्या श्वसनाने असंख्य प्रकारचे तोटे होतात. आपल्याला डिटेलमध्ये आता बघता येणार नाही, पण आवाजातला गोडवा घुमारा दोन्ही मेंटेन करायला लागतो. पण मला इकडे एक छोटा प्रश्न आहे, म्हणजे आता भीमसेन जोशींचं जे भजन आहेत त्याच्यामध्ये ते इतके वर्षांनंतर पण ते एवढे मधुर वाटतात, त्याचं रिझन तो पोटातून आलेला आवाज आहे का ती साधना आहे? आता काय माहितीये, हे सगळे शब्द आहेत ना, हे बोली भाषेतले शब्द. म्हणजे सुयोग्य आवाज निर्मितीसाठी त्यांनी जे केलं ते सगळं इतकं अप्रोप्रिएट केलं, म्हणून तो त्यांच्यासारखं लोअर रजिस्टर म्हणतात ना, तो आवाज कोणाचा नाही. म्हणजे आपल्या तुम्हाला बोली भाषेत सांगितलं की कळेल, भीमसेन जोशींच्या सारखा आवाजाचा घुमारा बेस कोणाचा का नव्हता, तर ते लॅरिंगोफेरिंग त्यांचा जेवढा होता, वैयक्तिक दृष्ट्या तो मोठाही असेल कदाचित, पण छातीचं श्वसन चुकूनही होत नव्हतं. आणि त्यांच्या बाबतीत तर असं आहे की छातीचं श्वसन ज्या ज्या हालचालीने घडतं त्या सगळ्या हालचाली आपण नियम अपवादाने सिद्ध होतो म्हणतो ना, तो अरकर्मी दिसताना त्या सगळ्या हालचाली विरुद्ध दिसल्या शास्त्रीय पुस्तकांच्या, तरी आतमध्ये डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग होत असताना लॅरिंगोफॅरिंग इंटॅक्ट होता. म्हणून का आवाजाला त्यांचा जो बेस होता तो कोणाच्या होता का नव्हता. मग काय केलं त्यांनी बेस येण्यासाठी? आता आपल्याला ती अपॉर्च्युनिटी नाही म्हणून, पण आपलं समजा तुम्ही ते असताना जर बघितलं असतं आणि त्यांच्या पोटावर जर हात ठेवला असता तर तुम्हाला कळलं असतं की त्यांना फुफ्फुसाचा खालचा भाग किती फुगलाय, किंवा तुम्हाला त्यांचा जो लॅरिंगोफॅरिंग उघडा किती आहे हे त्यांच्या बेसवरनं कळतं. आवाजाला जो बेस येतो ना तो ह्या लॅरिंगोफॅरिंगच्या क्षमतेवर आहे. लॅरिंगोफॅरिंग तुमचा जेवढा मोठा असेल, मोकळा असेल, मोठा असेल तर आणखी मोकळा असेल तेवढा आवाजाला बेस, आणि छातीच्या श्वसनाने तो बंद होतो, जीभ मागे ओढली जाऊ. म्हणून मग त्याला आपण मोकळा गळा कर म्हणजे काय, जीभ छातीची आपण जेबीचं शेपूट लॅरिंगोफॅरिंग मध्ये बाहेर काढ,
ते कशाने होणार? खाकरून खोकरून अमुक तमुक करून काही होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त श्वसन, हे असं श्वसन बदललं की हा बेस वाढतो. पण मग तेच कुमार गंधर्वांच्या बाबतीत बोललं जातं की त्यांना एकच लंग होता, त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे बेसिकली त्यांना काय होतं की गिव्हन सिच्युएशन वॉज अगेन्स्ट. करेक्ट. पण त्यांनी त्याचा अभ्यास करून करून, तुम्हाला माहिती आहे ना, ते आजारी असताना त्यांनी एक फुफ्फुस लंग काढून घेतल्यानंतर एका फुफ्फुसावर कसं करायचं त्याचा नुसता अभ्यास नाही केला, तर ऍप्लिकेशन करत असताना आपल्याला किती लांबीची ताण झेपेल त्यानुसार सगळं त्यांचं गायनाची शैलीच बदलवली ना. पण एका फुफ्फुसाचा वापर ते पूर्ण क्षमतेने करत होते. दोन्ही असती तर मग काय बघायलाच पाहिजे. छान प्रश्न, चांगला होता. पण म्हणजे आता आपण जरा समजीकडे जातो. काय झालंय याच्या बाबतीमध्ये समज खूप नाही, अवेअरनेस खूप कमी आहे. तर आवाज कंट्रोल करण्याची म्हणजे प्रोसेस काय असते? कारण आता समजा आवाज कंट्रोल करायची प्रोसेस एका शब्दात सांगितली तर समजणार नाही, डिटेल मध्ये सांगायला गेली तर सगळा एपिसोड यावरच संपेल. आपण त्याचं स्वतंत्रपणे बघूया. तरी थोडक्यात असं काय, मी मगाशी आता जसं म्हटलं की आवाज कंट्रोल करायचा म्हणजे काय, आता आपण जरा थोडंसं काही समजायचं म्हणजे एक गोष्टीकडे वळूया, चालेल का? थोडं डायव्हर्शन नाही, पण जरा लिटल बिट. आपण आवाज तुम्ही बोलण्यासाठी म्हणा, गाण्यासाठी म्हणा. गाणं म्हणतो म्हणजे आपण काय करतो? गाणं म्हणतो त्याला आपण कवीचं म्हणणं लोकांना सांगतो, कळवतो एका नादात. हा नाही, कळवतो आधी, कळवतो. आपला ऑब्जेक्ट काय आहे की व्हॉट ही वॉन्ट्स टू से वी टेल देम. करेक्ट. आता ह्याला सगळ्यात म्हटलेलं आहे की आपण अभिनय करतो. पण अभिनय शब्द आपल्याकडे ऍक्टिंग म्हणून घेतात. डॉक्टर अशोक राणाने त्याचा फार सुंदर शब्द वापरला की आपण कम्युनिकेट करतो. ते म्हणतात अभिनय याचा अर्थ, अभिनयामध्ये दोन्ही भाग येतात, वाचेने आणि कायेने. आपण अभिनयाचं ऍक्टिंग म्हणून ट्रान्सलेशन करतो, त्याच्यामध्ये फक्त देहबोली येते. तर वाणीनी आणि त्याला दुजोरा देणाऱ्या देहबोलीनी दोन्हीनी आपण कवीचं म्हणणं कम्युनिकेट करायचं. हा शब्द हल्ली चांगला कळतो लोकांना, कम्युनिकेटच होतो तो. तर हे कम्युनिकेट करतो, किंवा आता मी तुमच्याशी बोलतोय, माझ्या मनातले विचार तुम्हाला मी कम्युनिकेट करतोय. एखाद्या नाटकात त्याच्या तोंडी घातलेली वाक्य काय आहेत, त्याचे विचार तो नट कम्युनिकेट करतो. बरोबर. कीर्तनकार त्याचा प्रबोधन करायचे, ते कम्युनिकेट करतो आपण. आपल्याकडे साधन काय कम्युनिकेट करायसाठी? वाणी. बरोबर आहे. आणि दुसरं नाही, माध्यम आहे ते, माध्यम भाषा आणि साधन. म्हणजे आपण इथे तुम्ही म्हटलं तर नाद किंवा आवाज, वाणी या साधनाने आणि भाषेच्या माध्यमातून आपण ते कळवतो. मग आपल्याला काय कळवायचंय यावर आवाज अवलंबून आहे. म्हणजे खरं सांगायचं म्हणून मी तुम्हाला म्हटलं की हा विषय जरा डीप आहे, पण थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आता त्यामुळे आवाज आपल्याला कसा हवा या प्रश्नाचं खरं सांगायचं म्हणजे अपेक्षित लाभ काय आहे, हवा आहे, त्यानुसार काय करायचं म्हणजे पहिलं ते ठरवायला. ओरडायचं आहे का, म्हणजे अगदी क्रूड पद्धतीवर म्हटलं, ओरडायचं असेल तर श्वासदाब मोठा हवा. हे काय चाललंय तुझं? आता हे बघताना तुम्ही माझ्याकडे बघताय, ऑडिओ ह्याच्यावरती आपलं येणार नाही, पण तुम्हाला इथे दिसेल की मी त्याला रागावतोय. हे कम्युनिकेट होत असताना इथे अभिनय म्हणतो ना आपण, तर इथे तुम्हाला देहबोली आधी काम करते, त्याला पश्यंती म्हणतो. ही पश्यंती वाणीचा टप्पा आहे. तुम्हाला दिसतंय माझा अँगर पहिला 1 नॅनोसेकंद, आणि नंतर कानावर मी ज्या काही आवाजाने ते एक्सप्रेस करतोय ते येते. पण आधी तुम्हाला काय, हे काय चाललंय रे तुझं, तो एक समजत नाही का तुला, हे बाळा जरा शांत बस ना. दोन्ही वेगळे वेगळे आहेत ना. बरोबर. तर मग आपल्याला अपेक्षित लाभ काय आहे यानुसार श्वासदाब इमोशन प्रमाणे कमी जास्ती होतो. अर्थात मी मगाशी म्हटलं तर सगळीकडे एक गृहीत की छातीच्या श्वसनाने यातलं काहीच होणार नाही, कारण छातीच्या श्वसनाला बरगड्या वापरल्या जातात, एक्सपान्शन, कॉन्ट्रॅक्शन आणि कॉन्सिक्वेंटली दाब वाढवण्यासाठी. बरगड्या हे सांधे आहेत. स्नायू हा मायक्रो लेवलवर हालचाल करतो. तुम्ही बघा रोलिंग शटरचा दरवाजा तुम्ही खटखट किती सावकाश लावला, हा दरवाजा सुताने उघडेल. स्नायू आहे ना, हा तुम्हाला झटकन दाब वाढवायचा आहे, झटकन कमी करायचा आहे गरजेनुसार. तर ते तुम्ही जे म्हणताय, मग आता ह्या गरजा ज्या ठरतात ना, याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. मी फक्त उल्लेख करतो. सप्तकानुसार ही गरज वेगळी ठरते. आपण गाताना इमोशन प्रमाणे ही गरज वेगळी ठरते, लाऊडनेस प्रमाणे ही गरज वेगळी ठरते.
विस्परिंग ही गरज वेगळी ठरते. ह्या सगळीकडे यू हॅव टू एक्सरसाइज कंट्रोल ऑन सबग्लॉटिक प्रेशर म्हणण्यापेक्षा सुद्धा आता सबग्लॉटिक प्रेशर आपण म्हणतो श्वास उच्छ्वासाच्या दाबाचा जो एक बिंदू तयार झाला म्हणजे आपण गोळा तयार यावर कंट्रोल करायचा. म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हटलं म्हणजे इतका डीप विषय सेपरेट हाताळण्यासारखा आहे. त्याला आवाजशास्त्रामध्ये म्हणतात की रजिस्टर, युजिंग ऑफ रजिस्टर, ब्लेंडिंग ऑफ रजिस्टर ऑन नीड बेसिस. हे अगदी संक्षेपाने सांगायचंच म्हटलं कळलं नाही तरी सांगता येईल की गरजेनुसार दोन्ही सहकंपकांचं एकमेकांवर बेमालूम मिसळणं आणि त्याद्वारे निर्माण केलेला आवाज. हे असं काहीतरी बोललं म्हणजे काहीच कळत नाही पण बोलणारा काहीतरी बरंच काहीतरी बोलतोय असं वाटतं. नाही मला म्हणजे थोडक्यात अंदाज आला की आवाज काढणं आणि तो कसा काढायचा त्याच्यावरचा कंट्रोल, त्याच्यावरचा सगळा अभ्यास अक्षरशः 2 मोठ्या पॅरामीटर्सवर बेस्ड आहे म्हणजे जागा आणि टाइम. येस. तर त्याच्यामुळे तो त्याचा कॅनव्हस आपण एक कदाचित वेगळं ऑडिओ ज्ञानच करेल. तुमचा प्रश्न नाही विचारला. ठीक आहे सर, आवाजाचा वापर हा गाण्यासाठी किंवा बोलण्यासाठी म्हणजे कसा करायचा किंवा आवाज वापरायचा म्हणजे काय करायचा का आपण हे पण त्याच्यातच ह्या दोन्ही प्रश्न तुम्ही इंटरलिंक्ड आहे. ठीक आहे चालेल. पुढचा प्रश्न असा आहे मला की भाषेच्या विविध भाग कुठले भाषेचे भाषेचे तुम्ही म्हणताय माझ्या लक्षात तुमचा प्रश्न आला काय आणि त्याचा वापर आपण कसा केला. आपण मगाशी म्हटलं ना की भाषा हे माध्यम आहे. बरोबर. जे माध्यम तुम्ही वापरणार त्या माध्यमाची किमान माहिती तुम्हाला हवी की नको. बरोबर. आता आपण हा शब्द वापरला की हल्ली लोकांच्या पोटात गोळा येतो. व्याकरण म्हटलं की गोळा येतो पण ऍक्च्युअली पाणिनींनी ह्याला सांगितलं की शब्दानुशासन, शब्द अनुशासन, डिसिप्लिन. तर शब्दानुशासन याला आपण व्याकरण म्हणतो. तर व्याकरणामध्ये काय येतं भाषेचे नियम. बरोबर. आता प्राथमिक लेवल पासून आपण ह्याच्यावरती सेपरेट बोलू शकू पण व्याख्येचे नियम म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की शब्दोच्चार किंवा अमुक करतो तमुक करतो तर याच्यामध्ये आपल्याला आपले विचार जे कम्युनिकेट करतो ना ते सगळे विचार अमूर्त असतात. ते आपण हळूहळू कम्युनिकेट करतो. म्हणजे काही पेजेस मधनं करतो. पेजेसमध्ये पॅराग्राफ्स असतात, पॅराग्राफ्समध्ये सेंटेन्सेस असतात, सेंटेन्सेसमध्ये शब्द असतात, शब्दामध्ये अक्षर असतात, अक्षरात वर्ण असतो. हे त्याचं रूट. आता तिथून जाताना आपण काय करतो पहिल्यांदा की आपल्याला विराम चिन्ह पहिल्यांदा समजून घ्यावे लागतात. की एक तरी कम्प्लीट वाक्य आपण बोललो की तुम्ही जर का हे केलं ना तर तुम्हाला काहीतरी कळेल म्हणजे आता हे पूर्ण झालं. पण ज्ञान तुम्ही काहीतरी हे अपूर्ण जर तुम्ही काहीतरी केलं ना एक अर्धविराम केलं ना तर हे तुम्हाला कळेल हा पूर्ण विराम. म्हणजे असे आपले विचार पहिल्यांदा वाक्यरचना कशी आहे इथे येतात ते विराम, पूर्ण विराम, अर्धविराम, स्वल्पविराम आणि 2 शब्दात असतो तो विराम, स्पेस म्हणतो आपण त्याला. बरोबर. हे विराम तुम्हाला नैसर्गिकरित्या आपोआप श्वासभरण करून देतात. वा. कळलं की नाही. पण ह्याचं भान हवं. तुमची गाडी जाते ना तुम्ही दुरांतो जो सोडली ठाण्याहून विटीला एकही माणूस चढणार नाही आतमध्ये. पण तुम्ही ठाण्याहून मुलुंडला गेलात नाही थांबली गाडी तर माणसं काही जेसीपीने ढकलायला लागत नाही ती प्रेशरनी चढतात. तसं विरामामध्ये तुम्ही थांबलात. आता मी बघा या विरामात मी थांबलो आलं की नाही हवा मला असं करायला लागलं का या विरामात मी थांबलो. आता मी काय म्हणू आता काय करू असा श्वास घ्यायला लागतच नाही ना. नॅचरली होतं ती माणसं जशी लोंढ्याने चढतात आणि लोंढ्याने उतरतात तशी मग तुमची गाडी तुम्हाला कळलं पाहिजे की ही डबल फास्ट चालवायची का कशी चालवायची कशी रिक्वायरमेंट आहे तशीच चालली पाहिजे. थांबलं पुन्हा जाईल थांबलं. आता हे विराम समजून घेतले की तुमच्या लक्षात येईल. पुष्कळ जण काय होतात विरामाशिवाय वाक्य बोलतात. म्हणजे मी काय तुम्हाला म्हणतो ते आता तुम्ही ह्याच्या पुढचा प्रश्न मला विचाराल का हे असं बोलणं बरोबर नाही. ही दुरांत झाली. म्हणजे आता हा झाला की याच्यानंतर तुम्ही मला दुसरा प्रश्न विचाराल ना यासाठी मला श्वासाला काही अट्टाहास करावा लागला का मिळाला की. बरोबर. तर विराम तुम्हाला श्वासाच्या जागा ठरवून दिलेल्या आहेत. तिथेच विराम हा अर्थ कळला तर कळतं. काही न करता विराम रिमेन स्टॅच्यू. गाडी जर अशी हालायला लागली तर थांबूच माणसं चढणार नाही. बरोबर. पण गाडी जर स्थिर थांबली माणसं आपोआप चढतील पुढे गाडी चालू आहे. आणि असं सारखं चालत 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 पुढे जायचं. हा व्याकरणातला एक मी फंडामेंटल फक्त सांगतोय. विराम विरामानंतर आपल्याला पुढे काय असतं की विराम कुठे येतो प्रत्येक शब्दानंतर येतो, काही शब्दानंतर येतो, काही वाक्यानंतर येतो.
असे विराम सगळीकडे, प्रश्नचिन्ह येतात, उद्गार चिन्ह येतात, ही सगळी तुम्हाला श्वास देतात. आश्चर्य वाटेल तुम्हाला, ही सगळी श्वास देतात. ज्यावेळेला डेमो बघू आपण त्यावेळेला तुम्हाला मी सांगेन विस्ताराने. पण हा व्याकरणातला पहिला नियम. दुसरा नियम म्हणजे शब्दोच्चार आपण ज्याला म्हणतो तो. शब्द जो म्हणतो ना आपण, तो शब्द म्हणजे नुसता अक्षरांचा काही समूह नाही, तर विशिष्ट क्रमाने अक्षर एकत्र येताना आपला श्वास घेऊन येतात. तो श्वास इतका नेमका घेऊन यायचा असतो की दुसऱ्याला शेअर करू द्यायचा नाही आपल्यातला, आणि आपण दुसऱ्याच्या खांद्यावर बाहेर टाकायचा नाही. मग तो किती घ्यायचा याला, यासाठी शब्द वाक्यात येताना पद होऊन येतो. काय कार्य करायला येतो तो? नाम म्हणून येतो का क्रियापद म्हणून येतो? विशेषण म्हणून येतो का क्रिया विशेषण येतो? तो केवळ प्रयोगी येतो का? यानुसार श्वासाची गरज नुसती ठरत नाही, तर तो काय कार्य करायला येतो. कार्य करायला येताना रूप पालटून येतो. कार्याला रूप पालटलं जातं. आपण ऑफिसला जाताना ते वेगळे आणि लग्नाला जाताना ते वेगळे ना. तर इकडचं रूप आपण पालटताना सुद्धा वेळ दोन्हीकडे वेगळा लागतो, इकडे पण वेळ जास्ती लागतो, म्हणजे श्वास जास्ती लागतो. लिंग वचन विभक्ती यातनं रूप पालटते. ह्या दोन नुसार त्याला श्वास लागतो. आता हे खूप डिटेलमध्ये आहे, पण हे मला इकडे थोडं कट करायचंय. म्हणजे ही गोष्ट एवढी नॅचरल आहे की मला विचारायचं आता मी जो पॉज घेतला तो मला कम्युनिकेट करायचा होता म्हणून मी घेतला, का तो नैसर्गिक आला आणि म्हणून तसा कम्युनिकेट? आता ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित अंतर्भूत आहेत. हे काय, हे तुमचं ओन स्क्रिप्ट आहे. त्यावेळेला तुम्ही दुसऱ्याचं स्क्रिप्ट दत्तक म्हणून हाता घेत त्या मुलासारखं सांभाळा त्याची गॅरंटी नाही. बरोबर. ते तुमचंच झालेलं असलं तर हरकत नाही, मग हे नैसर्गिक होतं. पण नैसर्गिक होत असताना हालचाल जर तुमची डेट्रिमेंटल झाली त्याला, तर नैसर्गिक येऊन सुद्धा खरं सांगायचं ना तर सगळंच नैसर्गिक आहे. नैसर्गिक यायला हवं का, आता अनैसर्गिक लोक करतायत म्हणून हा अट्टहास. नाही तर कशाला हे करायला लागेल? तुम्ही मला सांगा, पण याच्यामध्ये लहान मूल ज्यावेळेला रागावतं आईवर, त्यावेळेला त्याला शिकवायला लागतं का तुझा श्वास दाब किती पाहिजे किंवा अमुक पाहिजे तमुक पाहिजे? त्याच्याही पेक्षा बेसावत असलेली बेसावतपणामध्ये मुलांनी एकदम अचानक बातमी कानावर आली की मुलांनी काहीतरी घेते, खाडकन बाप त्याच्या कानाखाली मारतो, तेव्हा तोंडाने बोलतो. त्याला कोण आवाजशास्त्र तज्ञ लागतो का त्याला सांगायला? त्याला परिणामकारक ओरड नाही. पण प्रेपला शिकवला जाणाऱ्या मुली आहेत, त्यांना ओरडावं लागतं. त्याला त्या अशा ओरडतात, ए बघा मी आता तुला मारीन, पनिश करीन वगैरे वगैरे. म्हणजे ओरडाचं पण त्यांना त्याला कळत नाही. नैसर्गिक ओरडल्या तर काही प्रॉब्लेम नाही, नैसर्गिक झालं तर काहीच प्रॉब्लेम नाही. निसर्ग नियमाप्रमाणे वागलो तर आपल्याला रोग सुद्धा होणार नाही. वागतो का आपण हा प्रश्न आहे. नाही, मला प्रश्न असा विचारायचा आहे की आता हे नैसर्गिक होतं, पण याचा अभ्यास केल्याने आपण फक्त त्याच गोष्टीबद्दल सतर्क असतो. अभ्यासाची गरज ह्या दोन गोष्टीने होते. एक तर ती गोष्ट आपली नाही, ती आपलीशी करून घेण्यासाठी. करेक्ट. म्हणजे विचारच आपला नाही, आपण दुसऱ्याचा विचार कम्युनिकेट करतो म्हणून. हा एक गोष्ट की आपली नाहीये म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासाने त्याची परिणामकारकता वाढवता येते. करेक्ट. म्हणजे मोर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करता येते. बरोबर. तुम्ही इफेक्टिव्ह करत असाल तर अधिक इफेक्टिव्ह. म्हणून तर आपण म्हणतो ना की काही जणांनी नुसता वाचलेला धडा सुद्धा आपल्याला कळतो आणि काही जणांचं नाही कळत. काही लोकांना वाचून स्वतः पण नाही, स्वतः वाचून नाही. पण त्याच्यामध्ये आता तुम्ही जे बोललात की त्याचे काय तुम्ही तो आता शब्द वापरला ना की त्याचा इम्पॉर्टन्स अजून येतो किंवा त्याची इफेक्टिव्हनेस परिणामकारकता वाढवता येते. तर ती वाढवताना आपण नक्की अभ्यास त्या भाषेचा केला पाहिजे का त्या ग्रॅमरचा केला पाहिजे? नाही, भाषेचा अभ्यास म्हणजेच ग्रामरचा अभ्यास. भाषेचे नियम शिकणं म्हणजेच ग्रामर. त्यामुळे भाषेचा अभ्यास हा आपल्याला गरज लागतेच त्याच्यासाठी. पण भाषा हे माध्यम आहे ना, त्या माध्यमाचाही उपयोग तुम्हाला करायला पाहिजे ना. आता तुम्ही हे माध्यम वापरताय, या माध्यमाची जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही काय इफेक्टिव्हली वापरणार? तुमचा सांगोपांग अभ्यास झालाय म्हणून तुम्ही करताय ना. माध्यमाची तितकीच आवश्यकता आहे. तर हे परिणाम करावे. कुठे माईक ठेवायचा, किती जवळ न्यायचा, त्याला काय द्यायचं, एको द्यायचा का नाही, हे सगळं तुम्हाला या माध्यमाची माहिती आहे म्हणून तुम्ही करताय ना. तर त्या आपलं भाषा हे माध्यम, त्याची निदान एवढी तरी माहिती आपल्याला हवी की आपलं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होण्यासाठी त्या आपल्याला वापरता येईल, वापरता आलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खरं सांगायचं तर कम्युनिकेट विचार जर करायचा असतो तर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हा शब्द रिडंडंट आहे. कारण कम्युनिकेशन हॅज टू बी इफेक्टिव्ह. तुम्ही कम्युनिकेशन चांगलं करू शकत नाही म्हणून इफेक्टिव्ह म्हणता ना. म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन ते क्लास कशाला चालवायला पाहिजे? ते
ऍक्च्युअली आपल्या भाषेत मी आता त्यात घुसलो नाही. वाणीचे 4 भाग आहेत ना, त्यातला हा पहिला भाग आहे. परावाणी. परा पश्यंती मध्यमा वैखरी. चौथा टप्पा पूर्ण झाला की वाणी इथून तिथपर्यंत प्रवाही होऊन पोचते. मग मला जे कम्युनिकेट करायचं अमूर्त आहे ते समूर्त होऊन तुम्हाला कळतं. त्यामुळे या 4ही टप्प्यांचा अभ्यास तुम्हाला हा आपल्याला काय कम्युनिकेट करायचं ते करायला हवं. मग गाणं असो ना, कविता असो नाही तर बोलणं असो. मग नैसर्गिक दृष्ट्या काही जणांचं बोलणं सुद्धा आपल्याला छान कळतं, कारण त्यांना कम्युनिकेशन स्किल आहे असं आपण म्हणतो. मग ते स्किल घ्यायचं म्हणजे मग नैसर्गिक सगळं होतच आहे की मग स्किल कशाला पाहिजे. नाही, ऍक्च्युअली त्या स्किलवर पुढचा प्रश्न असा आहे की म्हणजे लोकांना बोलता येतं किंवा ती एक विशिष्ट भाषा येते, पण त्यांना ते उच्चार येत नाहीत. म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात जर आपण ऑब्व्हियसली याच्यावर प्रॉपर 2 भाग आहेत. उच्चार येत नाही म्हणजे आता समजा आपल्याला मी मगाशी म्हटलं तसं की मला जो शब्द उच्चारायचा आहे, त्या शब्द उच्चाराच्या मध्ये शब्दाचा उच्चार त्याच्या कार्यानुसार, कार्य किती आहेत एवढी लंबी जेवढी आहेत, त्याच्या रूपानुसार लिंग, वचन आणि 8 विभक्ती, त्याशिवाय या शब्दाला आपण किती महत्व देतो, उदात्त, अनुदात्त, स्वरित, ह्रस्व, दीर्घ, प्लुत, अशा 18 अंगांनी शब्दाचा उच्चार करायचा असतो. त्यातलं आपल्याला नेमकं कुठलं वापरायचं आहे यासाठी पहिले 18 अंग शिकायला लागते. ते आज नको. पण शब्दोच्चार म्हणजे आपल्याला जे वाटतं ना की आपण शब्दोच्चार हाला लिमिटेड परसिव्ह करतो. शुद्ध अशुद्ध, आम्ही काय अशुद्ध बोलतो का, आम्ही वरच्या वर्गातले, आम्ही आणि पाणी लोणी. अरे आणि पाणी लोणी हा प्रमाणित अप्रमाणितचा प्रकार आहे. शब्दाचा तिथे उच्चार करायचा आहे तो कसा. आता आपण एक उदाहरण म्हणून घेतो हा विषय इथेच सोडून देऊ, कारण काय याच्यावर घेतलो तर आपला सगळा वेळ त्यावर जाईल. आता व आणि र ही 2 अक्षर एका क्रमाने आली, त्याच क्रमाने 2 शब्द तयार झाले. एकामध्ये आहे हे नाम, म्हणजे एक तो वस्तूची माहिती सांगणारा शब्द आहे की हा वर म्हणजे हा लग्नाचा मुलगा, लग्नाला मुलगा आहे तो. कळलं की आपण म्हटलं की हा वर या मुलीला किती छान आहे, या वर उच्चारण, हा उच्चार इथे बरोबर आहे. पण अगं मुली किती ठिकाणं नागा, आता चांगलं ठिकाण आलंय, याला तरी वर असं म्हटलं तर होईल का. मग हा शब्दाचा उच्चार चुकला ना, तिथे तो क्रियापद आला, आज्ञार्थ आला. हा वर छान आहे, याला तरी वर आणि हे ने आणि वर ठेव, या 3ही ठिकाणी शब्दोच्चार म्हणजे वेगळा काय, अक्षर त्याच क्रमाने आहेत, पण सबग्लॉटिक प्रेशर गरजेनुसार वेगळं लागतंय. हा शब्दोच्चारात अभिप्रेत आहे. तो आपण खूप डिटेलमध्ये जायला तर 18 भाग आहेत त्याचे, 2 तास लागतील यावर. त्यामुळे हे जाऊ दे, पुढे तुमचा दुसरा प्रश्न विचारा. ठीक आहे. परत मला असं वाटतं की याचं पण आपल्याला आता एक जस्ट ब्रीफ आयडियाच मिळेल, पण हे जे शब्दोच्चार आहेत आता तुम्ही जे वर हे एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन केलं, तर त्याचे लाईक ते शब्दोच्चार कोणी ठरवलेत आणि म्हणजे त्याचं असं पालन का करावं. म्हणजे अर्थात ते रेट्रोस्पेक्टिव्ह मध्ये वाटतं की बरोबर आहे असंच केलं पाहिजे, पण त्याचं जर नाही, मुळामध्ये आपण म्हणतो ना तसं की तुम्हाला काय कम्युनिकेट करायचंय, तुम्हाला कम्युनिकेट काय करायचंय ह्याच्यावरती त्याचा उच्चार ठरतो. बरोबर, पण तो कोणीतरी ठरवला असेल. नाही ना, आपणच आता ठरवला. आता आपण जे उदाहरण घेऊया. नाही म्हणजे सोसायटीने ठरवलं. सोसायटीने नको ना, आपल्या गरजेने. मी आता एक उदाहरण देतो ना तुम्हाला की आपण एक शब्द जो वापरला, समजा आता मला असं वाटलं की नेमकं तुम्ही आज आलात, नेमकं तुम्ही काल यायला हवं होतं. ह्याच्यामध्ये मी कालला महत्व दिलं, त्याचा उच्चार बदललाय. बरोबर, हेच वाक्य मी बोलतोय, नेमकं तुम्ही काल यायला हवं होतं. आता नेमकरला मी एम्फासिस दिला. बरोबर, मला ह्याला एम्फासिस द्यायचंय म्हणून हा त्याचा उच्चार ठेवला. मला कालला महत्व, आजला महत्व नाही, आज तुम्ही आला त्याला महत्व नाहीये. अहो नेमकं तुम्ही काल यायला हवं होतं आणि बाकीचे आले ते नेमकं तुम्ही काल यायला हवं होतं आणि नेमकं तुम्ही काल यायला हवं होतं आणि नेमकं तुम्ही काल यायला हवं होतं. आता ह्यातमध्ये बदलतोय तो उच्चार जो आहे ना, त्याला नियम कोण ठरवला. गरज, तुम्हाला काय कम्युनिकेट करायचं हे शब्दोच्चाराची गरज असते ना, ते ती ठरवते. आपल्याला जे कम्युनिकेट करा, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू कम्युनिकेट, इफ यू आर कम्युनिकेटिंग ॲज पर युअर डिझायर, युअर उच्चारण किंवा चॅन्टिंग इज करेक्ट. सिम्पल एकदम. म्हणजे कॉन्टेक्स्टवर येतं ते. वाक्यामध्ये शब्द जेव्हा येतो ना, तेव्हा शब्दाचा सुट्टा उच्चाराला अर्थच नाही. तो वाक्यात येताना ज्या संदर्भात येईल, ज्या रेफरन्सनी येईल आणि ज्या उद्देशाने येईल, तो उद्देश पूर्ती करणं काही सगळं जे असतं ना, निसर्ग पहिल्यांदा निसर्गच तयार असतो. मग निसर्गाचा अभ्यास करून आपण त्याचं शास्त्र बनवतो, तसं व्याकरण बनलं. कळलं.
जसे शब्दोच्चारला एक पर्टिक्युलर रिदम आहे किंवा एक पर्टिक्युलर कॉन्टेक्स्टने तो चेंज होतो, तसं वर्णोच्चार म्हणजे काय? वर्णोच्चार म्हणजे शब्दामध्ये जे अक्षर असतात की नाही, हाही खूप डीप विषय आहे. तर ते वर्ण याचा अर्थ काय माहितीये का, की थोडक्यात सांगा, वर्ण हा आला शब्द कुठून माहितीये का, वर्ण हा डायग्रॅम आहे. माणूस ज्यावेळेला पहिल्यांदा लिटरसीकडे वळला ना, त्यावेळेला त्याचं कम्युनिकेशन तो करत असताना ज्यावेळेला तो देहबोलीच्या पलीकडे आणखी तो प्रयत्न करायला लागला, त्यांनी एका दगडावर घासून दुसऱ्या दगडाने एक चित्र काढलं की हा आला की तुम्ही आता पळा, हा आपल्याला खातो, असं टोळीला कम्युनिकेट करायचंय. पुढे पुढे ते चित्राच्या ऐवजी तो वाघ लिहायला लागला किंवा सिंह लिहायला लागला, तर तो खालच्या दगडाचा रंग घासल्याने पालटाचा, म्हणून त्याला म्हणायचं वर्ण, रंग. तर ते आपण मानवी उच्चाराचा डायग्रॅम जर आपण काढला तर कशावर तरी कलर बदलतो, पांढऱ्याचा तेवढाच भाग निळा करतो, काळा करतो, काय जो असेल तो करतो, तो वर्णोच्चार. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मानवी उच्चाराचं त्याला म्हणतात अक्षररूप किंवा डायग्रॅम ऑफ मानवी उच्चारणाचा डायग्रॅम. मग आपण मानवाच्या मुखातून जे जे ध्वनी निघतात त्या ध्वनीला आकार असतो. ते आकार आपण जर का दर्शवले डायग्रॅमनी, रंग बदलून म्हणतो, म्हणून त्याला वर्ण म्हणतात. त्याला वर्ण, उच्चार, वर्णोच्चार. आता मानवी मुखातून निघणारे ध्वनी असं आपल्याकडे अभिप्रेत. बाकीच्या ठिकाणी काय केलं की एक डिझाईन काढून, अथॉरिटेटिव्ह होतं नाही, एक डिझाईन काढून कॉमन कम्युनिटी डिसिजन घेतला की 2 स्लॅन्टिंग लाईन, एक हॉरिझॉन्टल लाईन. आता ह्या शेपला आपण आजपासून ए म्हणायचं. मग आता ए म्हटलं की तसं चित्र काढायचं. नाही, ते एक तर सोसायटीने केलं असेल किंवा अथॉरिटी असेल कोणी. नाही, अथॉरिटी नाही, कम्युनिटी डिसिजन असेल. सोसायटीने येऊन ठरवलं, सोसायटी म्हणजे कम्युनिटी डिसिजन, त्याने ठरवलं. पण ही सगळी स्क्रिप्ट आहेत ना, ही परदेशातली. आपलं देवनागरी स्क्रिप्ट आहे ना, ते स्क्रिप्ट म्हणजे मानवाच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक ध्वनीचं पिक्चरायझेशन. एक उदाहरण देऊ शकाल? हो ना, आता माझ्या मुखातून आता मी म्हटलं की याचं पिक्चरायझेशन हा असा काढून असा त्याला अर्धगोल द्यायचा, बरोबर, हा त्याचा आकार. मग हा आकार मी दिसला की मी उच्चाराचं प नाही ठेव. तर आपल्या देवनागरीतलं काय माहितीये का, देवनागरीतलं वैशिष्ट्य असं आहे की मानवी मुखातून जो ध्वनी निघतो तो नाद आकार जो घेतो ना, तो आपल्याला दिसत नाही, पण ऋषी मुनींना ध्यानात तो आकार दिसला. दिसल्याबरोबर त्यांनी समोर बघितलं नाही, समाधी अवस्थेत दिसल्याबरोबर बोटाने तो धुळीमध्ये काढला. म्हणून ह्या डायग्रॅम्स ना आपल्याकडे धुळाक्षर म्हणायची पद्धत पडली. पण ते इतके परफेक्शन आहे की मानव मुखातून जेवढे ध्वनी निघाले त्याचे निश्चित आकार काढले, आणि निश्चित आकार काढल्यानंतर त्याच्याप्रमाणे त्याचं चॅन्टिंग करायला येतं, कारण तोच आकार आहे. हे कसं आहे की इतकं शाश्वत आहे आपल्याकडे, म्हणजे की मानवी मुखातून किती ध्वनी निघतात, 56 आकार आहेत आपल्याकडे. आता ह्याच्या बाबतीत तुम्हाला ह्यावर थोडा वेळ बोललेलं चालणार असेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. नक्की नक्की. की जगातल्या मुख्य भाषांची स्क्रिप्ट एका जर्मन वैज्ञानिकाने आणली आणि पोकळ पाईपद्वारे त्याचे आकार तयार केले. इकडून फूक मारली, तिकडून फूक मारली, दोन्हीकडे हॉलो असतो. कुठल्याही बाजूने फुंकला तरी त्याच्यातनं फुसशिवाय आवाज आला नाही. पण आपल्याकडले जे आकार आहेत त्याच्या टचा आकाराचा पाईप असा जर म्हणला तर इकडून फुंक मारली, इकडून फुंक मारली, त्यातनं प ऐकून त्यातनं ट म्हणजे ट आला. त्यावेळेला तो आश्चर्यात पडला, आणि काय भानगड आहे. इतकं परफेक्शन ज्या अर्थी आहे त्या अर्थी हे कम्युनिटी डिसिजन नाही आहेत, भाषेच्या साठी ठरवायच्या काही पूर्वी हे झालं. मग त्याच्या लक्षात आलं की ह्यात काहीतरी वेगळं इंगित आहे. मग विधात्याने हा ध्येय ज्यावेळेला बनवला त्यावेळेला ह्याच्या मुखातून इतके आकार, श्वासदाबातून ध्वनी आपला बाहेर पडत असताना त्या ध्वनीला मुखात आणि नाकातून जाताना मिळतील. जिभेच्या साहाय्याने जीभ दातांच्या इथे, गिरडीच्या इथे, टाळूच्या इथे, कंठात रेजिस्टन्स करून असे आतमध्ये एवढे डाय, म्हणजे आपण ज्याला म्हणतो मोल्ड, एवढे मोल्ड करून त्यातनं तो बाहेर काढेल. तेवढे ध्वनी का बरं आहेत, त्या ध्वनींचे आकार पण बाहेर का दिसत आहेत. मग त्याच्या लक्षात आलं की ह्यातनं जे ध्वनी तरंग निघतात, विधात्याने हा देह जो बनवला, मला वैयक्तिक दृष्ट्या तर त्याचा असं मीमांसा मी करतो की विधात्याने देह बनवताना ह्या देहाला निसर्ग नियमाप्रमाणे चालून सुद्धा व्याधी होणार. ऋतुचक्र बदललं की व्याधी. त्यावेळेला त्याची वैद्य ही संकल्पना नव्हती हो. निसर्ग नियम पण पायदळी तोडले म्हणून आपल्याला डॉक्टर म्हणजे वैद्याची गरज लागली. जंगलातल्या वाघाला काही आजारी पडत नाही, त्याला वैद्य कुठं लागतो. व्हेटरनरी डॉक्टर गेलाय कधी जंगलात जाऊन तपासलं तर परत पण यायचा नाही, तो आजार नाही पडत.
त्याला ते ट्रेनिंग वेगळ्या तऱ्हेने दिले. मानवाला याला म्हणतात साऊंड थेरपी. म्हणजे आपण थोडक्यात साऊंड थेरपी आपल्यालाच दिली. या प्रत्येक मुखातून निघणारा ध्वनी हा देहाच्या आतमध्ये विशिष्ट ऊर्जा केंद्र ऍक्टिव्हेट किंवा प्रोव्होकेट करतो. ती ऊर्जा केंद्र विश्व चैतन्याशी जोडलेली असतात. मी संक्षेपणे आता एवढंच सांगू शकेन. नसनाड्यांच्या जवळ जी असलेली ही केंद्र आहेत त्यांनी प्रत्येक गोष्ट झाली की ते त्या ठिकाणचा जो ऊर्जा केंद्र, त्याला आपल्याकडे चक्र म्हणतात, ते चक्र बिघडलं की त्या चक्राच्या अंडर जे येतं त्याला व्याधी होते. तर ती व्याधी जर का तुम्हाला दुरुस्त करायची असेल तर त्या चक्राला पुन्हा बॅलन्स करणं किंवा क्लीन करणं काम हे त्या ध्वनीनी होतं. त्यासाठी हे ध्वनी दिले. रेडीमेड होते म्हणून आपण भाषेसाठी वेगळे आपल्याला कम्युनिकेशन घ्यायला लागले नाही, वापरले. पण आपल्याला ह्याचं उच्चारण शिकणं हे पूर्वीपासून आपल्याकडे सगळं मौखिक का असे संथा देत असत. सावकाश सावकाश एक एक उच्चारण करायचं. आपला ह्या प्रश्नाचा वेळ संपत नसेल तर मी आत्ता एक भाषणामध्ये यशवंतराव पाठक, एक महान वक्ते, तुम्ही ऐकलं असेल, ते म्हणाले की मी एकदा जितेंद्र अभिषेकांना विचारलं की ते ऋग्वेद या हृदयातया, तर ऋग्वेद हा शब्द तुम्ही एवढा चांगला का म्हणता? त्यामुळे त्यांनी मला काय उत्तर दिलं माहिती? अहो यशवंतराव, हात फुटस्थ पट्टीने मार खाल्लाय प्रत्येक उच्चारण करत असताना. म्हणजे उच्चारण शिकवण्याची तळमळ आणि इम्पॉर्टन्स आपल्या लोकांना किती कळत होता. कारण तो व्याधीशी निगडीत होता, आरोग्याशी निगडीत होता. कम्युनिकेशन पुढचं. आणि आपल्याला ह्या उच्चारांचा आम्हाला जास्ती उपयोग का होतो? ते हे उच्चारण चुकलं की सुरेलपणा जातो. अ चा आ म्हणतो तर अ हे कंठ्यवर्ण आहे. हा कंठ आपला ह्या इथून इथपर्यंत आहे. तर मी जर म्हटलं अ तर आ असं लोक म्हणतात. बाळा आ कर. ती बाई त्याला काही येत नाही त्यावेळेला 10व्या महिन्यात शिकवते आ कर. त्याच्या तोंडाजवळ जो ऑब्जेक्ट नेला आणि त्याला बाळाला सांगितलं की बाळा प कर, तर तो काही नाक नाही उघडणार, तो तोंडच उघडलं असतं. पण हे आता चुकीचं शिकवलं जातं. त्या आला तो पुढे उच्चार शिकवला नाही. म्हणजे जन्मभर हा आ समजतो. कुठला काना दिला घ्या, मग कला काना का, कला का, आता मी बघतो माझं तोंड तरी हलतं का? पण असं केलं की जाईल ना, कामात न जाईल. त्यामुळे हे उच्चार शिकवणं, कारण अ हा कंठ आरंभावर होतो आणि हा इथे दोन्ही महाप्राण आहे. पहिल्याला जर एवढं बळ लागलं तर हा तुमच्या हिशोबात डबल ए झाला ना. इथे व्हायब्रेशन्स लागतील इथून. आणि सबग्लॉटिक कशी असं करणं सत्यानच होईल. म्हणून आपल्याकडे पद्धत होती की चावून बोलू नको. मी तोंडामध्ये तुम्हाला आता असा रुमाल धरलाय. या रुमाल धरल्यानंतर पेक्षा आवर तुम्हाला का हवं ते करून दाखवतो. तोंड हालायची गरजच नसते. अहो संबंध हासाचे भाग आहे तो अर्धगोल आहे, जिभेला हाड नाही. त्यामुळे उच्चार करत असताना जीभ आपल्या ठिकठिकाणी आढळते. कशाला लागणार आहे तोंड हलवायला? खाताना लागतं. म्हणून मग आपल्याकडे पूर्वी लोक म्हणत चावून गातोय, चावून बोलतोय. काय माहितीये का निमकर, मी तुम्हाला जर का असं सांगितलं तर हे असं कधी बोलतो का आपण? असं बोलूही नाही. काही बोलतात, गाताना बोलतात. कळलं की नाही? तर आता म्हणजे तुम्हाला मी आपण जर समजा एक हे करत असलं तर इथून मी धरलं तर मी तुम्हाला म्हटलं अहो निमकर, काकांचे कामाचे कागद काकूने कोऱ्या कत्रीने करा करा कापले, काका काकूवर काव काव कावले. तोंड हलवायला लागतंय का? हलवलं तर काय होईल? काकांचे कामाचे असं ऐकू येईल. ताण मारताना सुद्धा आवाज तोंड हलवायला लागत नाही की, अजिबात हलवायला लागत नाही. म्हणजे आता हे रुमाल म्हणून दाखवतो, तुम्हाला दिसतंय का बघा. मी म्हणतोय असं मी म्हणतोय गाता नाही लागत. कळलं की? कुठलंही म्हणा देह शुद्ध करुनी भजनी भजावे. तोंड उघडलं नाही का भजनी भजवे ऐकून येणार. आणि कांचे नाठवावे दोष गुण. देह शुद्ध आमचं हे तोंडात नाही. देह शुद्ध मी गाताना बोलताना तुम्हाला म्हणजे तुम्हाला कदाचित तुम्ही लक्ष दिलं असेल तर तुम्हाला असं वाटेल की मी तोंड उघडेपर्यंत मला दात आहे ते तुम्हाला दिसलं होतं का? सांगा मला. एवढा वेळ बोलतो.
कुठेच नाही, कारण तोंड हलतच नाही ना माझं, म्हणून ते उच्चारण येत नाही का. माझं ओठ बघा किती पुटपुटण्या एवढे ओष्टवे येतं तेवढ्यात. म्हणजे वर्णोच्चार हे सुरेलपणासाठी लागतात. एका ठिकाणी तुम्हाला काना आला किंवा एका ठिकाणी मी वर्णाचा उच्चार चुकीचा केला की तिथेच तुम्हाला बरोबर खराब लागतं. कळलं की. आता एखादा खूप काना असलेला एखादा कोड मी म्हणून की मी असं म्हणलं, आता मला सूर घेऊनच म्हणतो, रात्र काळी घागर काळी यमुना जळेली काळी माय, हे सगळं चुकीचं. रात्र काळी घागर काळी, आता इथे सूर फेरा असेल तो, रात्र काळी घागर काळी गेला ना, हा काळी गेला ना कामातनं. यमुना जळेली काळी माय, यमुना जळेली, तिथे लगेच तुमचं ट्युनिंग खराब होतं. तो वर्णोच्चार सुरेलपणासाठी आवश्यक आहे, आरोग्यासाठी आवश्यक आहे, आणि शब्द वर्णानेच बनतो. विशिष्ट क्रमाने अक्षरे एकत्र येऊन विशिष्ट अर्थ प्रकट करण्याचा हेतूने जर आली, येताना आपला श्वास घेऊन आली, तर तो शब्द म्हणायला हरकत नाही. अर्थात पुढे त्याचं कार्य आणि यानुसार श्वास घेऊन यावा. श्वास किती घ्यायचा? 10 ग्रॅम 5 ग्रॅम नाही. काय कार्य करायला आला, काय रूप पालटून आला, काय महत्व घेऊन आला, कळलं की नाही. त्याप्रमाणे ऱ्हस्व दीर्घ स्वप्रमाणे आपण म्हणतो ना, ऱ्हस्व म्हटला शब्द आपण एकाला आणि म्हटलं तर काय होईल मला सांगा तुम्ही. म्हणजे आपण म्हटलं किंवा कोण आलं होतं, कोण नाही, साहेब आला होता. कोण आलं होतं? साहेब आला होता. आपल्याला जास्त वेळ नाही म्हणून सांगतो की एखादा शब्द आपण उदात्त म्हणतो. उदात्त म्हणजे जोर देऊ. शब्दोच्चार बरोबर का चूक हा तुम्ही मला सांगा. संदर्भच सांगतो ना, तुम्ही मग जो प्रश्न विचारतो ना, मी असं म्हटलं, उदात्त म्हणजे जोर देऊन म्हणणं, अनुदात्त म्हणजे जोर न देता म्हणणं. आणि इमोशननी म्हणणं ह्या दोन्हीतला नसतं. आपल्याकडे खुणा आहेत विधात. डोक्यावर उभी रेग, आडवी रेग अशा खुणा असतात. काही रेग नाही म्हणजे फ्लॅट बोलू शकतो नाही, त्याला म्हणायचं स्वरित. तर आता समजा एक गाणं आहे, मी असं म्हणाल की तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या मा, पहिलं झाल्यानंतर हे स्वरित इथे आलं की काय होत आहे, तुझ्या गळा माझ्या गळा. तिथे काय आहे, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. सगळं उदात्त आहे हो, सगळ्याला महत्व आहे. इथे काय होईल, स्वरित म्हणायला गेलं तुझ्या गळा माझ्या, लोकांना वाटतं का पास लागला का काय, पण त्याला लटकून नाही का. आणि हा तुझ्या शब्द आपण नको तिथे नको, जिथे स्वरित यायला पाहिजे तिथे स्वरित नको काय. याला एक उदाहरणात तुम्हाला कळेल, म्हणजे तुम्ही नंतर एडिट करा नाही बसलं तर. पण आता ज्या वेळेला स्वरित मगाशी गाणं उदात्त आहे सगळं की गुंफू मोत्यांच्या माळा तुझ्या गळा, हे उदात्त आहे. पण आता बाळाऊ कशी उतराई तुझ्यामुळे मी, हे स्वरितच यायला नको का. ही जर असं म्हणाली बाळाऊ कशी उतराई तुझ्यामुळे मी, तर मेल्या म्हणेल ना, तुझ्यामुळे मी मेल्या झाले आई. बाळ पण म्हणेल ना, मी काय करू. असं काय म्हणतात, तुमचं प्लॅनिंग चुकलं त्याला आम्ही काय करू. तर तिथे जिथे स्वरित म्हणजे उच्चार, तुम्हाला मी त्याची झलक दाखवली की उच्चार कसा हवा, आपल्याला अभिप्रेत काय आहे त्यानुसार हवा. खूप मोठा विषय आहे, वर्णोच्चार हा सुद्धा मोठा विषय. पण बेसिकली आवाज साधना शिकायची म्हणजे गाणं श्वसन शिकायचं, खरं सांगायचं म्हणजे अगदी फंडामेंटल, आणि मग व्याकरण. या दोन गोष्टी त्यात अंतर्भूत असायला पाहिजे. श्वसन म्हणजे हा बोला नाही, ऍक्च्युली तेच म्हणजे हे थोडंसं मोठं होत चाललंय, कारण अर्थात याचा मला विस्तार कळतोय की हा केवढा पसरू शकतो. तर ऍक्च्युली मी लास्ट एक प्रश्न कन्क्लूड करायला ट्राय करेन इकडे, की हे जे तुम्ही आता सांगतायत सगळं किंवा जे शेअर करतायत ते व्हॉइस कल्चर किंवा आवाज श्वसन किंवा आवाज साधना हे इंडियात नवीन आहे का हे परदेशात किती इव्हॉल्व्ह झालेलं आहे, आणि याचा एक बॅकड्रॉप इन इंडियन कॉन्टेक्स्ट काय आहे ते थोडक्यात सांगून आपण चांगला त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी.
पण थोडं एलॅबोरेटेड झालं तर चालेल का? हा विषय एवढा त्याच्या पलीकडे जात नाही. पहिला तुमचा प्रश्न आपण नेमकेपणाने विचारायचा तर त्याचं अर्धसत्य उत्तर होय. आता अलीकडे आवाज साधना हे विषय जरा मूळ धरायला लागलेत, पण ते पुन्हा मूळ धरायला लागलेत असं म्हटलं तर जास्त आपण. परदेशातलं विचारलाल तर तुम्ही परदेशामध्ये ह्याचा अवेअरनेस, याची खूपच अवेअरनेस आहे. म्हणजे असं आहे की आपल्याकडे आपण म्हणतो जसं की सौंदर्यवर्धनाचा अवेअरनेस सुद्धा, व्यक्तिमत्व विकासातल्या बॉडीचं विकास याचाही अवेअरनेस आमच्या लहानपणी नव्हता. आमची आजी आई 2.5 रुपयाचा खाकीचा पावडरचा पुडा वर्षभर पुरवायची. त्याला पार्लर कधी नव्हती, कल्याणात नव्हती, आमच्या गेड्यात कुठून असणार. तर आता कसं आहे की आपल्याकडे जसा त्याचा पार्लर मध्ये झाली नंतर आम्हाला वाटलं की तिथे कोण जाणार, ती दीपिका किंवा प्रियांका. आता काय आमतौर सगळेच जातात त्याच्यामध्ये. लग्नाच्या वेळेला जास्ती काय असेल ना तर एरवी नुसत्या गोया कातराला, पण रेग्युलर जायची आता जशा तर तिथे सगळीकडे आपल्याकडे जशी ब्युटी पार्लर आहे ठाई ठाई व्हॉइस पार्लर आहे, आणि तिथे आवाजाच्या तक्रारी झाल्या तरच लोक जातात असं नाही. तिथे रेग्युलरली मला आवाजाने काम करायचं आहे, मग ते हॉकर्स असोत, गाणारे असोत, वकील असोत, निवेदन असोत, नाही तर सामान्य माणूस असो. मी म्हटलं की नटीच फक्त जाते असं नाही, सामान्य गृहिणी पण जाते. तसं तिथे रेग्युलर काही इंटरव्हल नंतर आपल्या आवाजाची जोपासना हे करण्यासाठी रेग्युलर माझा आवाज आता ठीकठाक आहे ना, यासाठी मी काय अशी व्हॉइस पार्लर्स आहेत तशी आपल्याकडे इथे नाही. कधी होतील केव्हा होतील माहित नाही. तिकडची झाली आपल्याकडे झाली त्याप्रमाणे त्याचा वेग आपण सांगू शकत नाही आता. पण हा विषय आपल्याकडे जो होता ना तो स्वतंत्र विषय म्हणून नव्हता. काय होते, आवाज साधना ही संथेशी जोडलेली होती. सगळं आपल्याकडे मौखिक होतं. समोर गुरु उभं राहून बसून त्याला शिकवायचं. 1 to 1 शिक्षण होतं. क्लासरूम एज्युकेशन पद्धत नव्हती. गुरुगुरात शिकायचे सगळे. मग आता त्या गुरुगुरात गुरु संथात येताना या सगळ्या गोष्टींचा विचार करता. एक जी जलद धोंडूताई कुलकर्णी एकदा एका कार्यक्रमात म्हणाले होते की आमच्या घराण्यात आम्ही आवाज पहिले शिकवतो मग गाणं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपल्याकडे तेव्हा ही सगळी परिस्थिती होती बरं का. आता परिस्थिती बदलली. आता काय माहितीये का, व्होकॅलिस्ट मध्ये हे शिक्षण नाही. व्होकॅलिस्ट मध्ये काय माहितीये का, डायरेक्ट पहिलीच जातो माणूस, पहिलीच जातो आणि पेन्सिल धरायला शिकतो. आपल्याकडे माझं तर एक तुम्हाला गोष्ट सांगतो, मी ज्याला डॉक्टर करंदीकरांसारखा आवाज शास्त्रज्ञ माझ्या पाहण्यात नाही. बेसिकली डॉक्टर पण आहेत, गायकही आहेत, सगळ्या घरीचं संगीत आवाजशास्त्रही शिकलेले आहेत. त्यामुळे त्यांनी जे परिपूर्ण आवाजशास्त्र त्यांनी आणि ओंकाराच्या साहाय्याने शिवाय त्याला जे भरीवपणा आणलाय, त्यांच्याकडल्या निवासी कार्यशाळेच्या नंतर आम्हाला उस्मान खान समारोपाला आले. ते सातारी, ज्यांनी जगात तर त्यांनी काय सांगितलं की तुम्ही कोण काय करता. तुम्ही म्हटलं मी लाईट म्युझिक शिकवतो. दुसरा म्हणाला मी क्लासिकल म्युझिक. म्हणजे तुम्ही दोघं व्होकॅलिस्ट ना, त्यामुळे तुमची अजीब तर आहे. म्हटलं काय बाबा आम्हाला कळलं नाही. पण एक इन्स्ट्रुमेंटलिस्ट असतो ना, तो इन्स्ट्रुमेंट पहिल्यांदा लावायला शिकवतो. तबला आधी लावायला शिकवतात, मग वाजतात. हातोडी कुठे मारायची, शाईवर मारायची का वादीवर मारायची, गट्ट्यावर मारायची का कधी. आमच्याकडे तारा जोडायला शिकवतो, ढेल्या करतो, मग स्वराची उच्च निश्चिता, मग त्याचे अलंकार, मग बीट, मग लय. 1.5 वर्ष जातं यातमध्ये. मग पुढे आम्ही यमन बुक दुर्गाचा विचार करतो. यांच्याकडे गेलो तर यमन बुक दर्गा, त्या रानाड्याकडे आलं तर भक्तिगीत, भावगीत, लोरी. मी म्हटलं हा अरे हा काय हे वाद्य, ह्याची माहिती कधी शिकवणार तुम्ही. हे वाद्य तुम्हाला, हे वाद्य म्हणजे नुसतं व्होकल कॉर्ड म्हणजे वाद्य नाही, स्वरयंत्र म्हणजे वाद्य नाही, फुफ्फुस म्हणजे वाद्य आहे, फॅरिंग्स म्हणजे वाद्य आहे. हातामध्ये कुठे कुठे श्वासपटलाचे टेन्शन्स असतात. या सगळ्याचं तुम्ही कधी शिकवणार. तर मी त्यांना म्हटलं की मी हे शिकवेन, पण मग लक्षात माझ्या असं आलं की गाण्याचा आरंभ करण्यापूर्वी हे प्री प्रायमरी एज्युकेशन. म्हणजे आमच्याकडे आम्ही जाताना शाळेत जाताना पहिलीमध्ये पेन्सिल धरायला शिकलो, मोडली की घरी मारायची. मग आल्यानंतर गुरुजी म्हणाले अरे तुला पेन्सिल धरता येत. म्हणजे माझी नात आता पहिलीच जायची अजून, ती आता प्ले ग्रुप का नर्सरीत आहे, तो सगळे अक्षरं लिहिते. मग ती पहिलीच जाईल त्याला तिला किती विकसित शिकता येईल. तर त्याच्यासाठी ती प्ले ग्रुप नर्सरी शालेय शिक्षणामध्ये ह्यांनी स्थान पक्क केलेलं आहे. पण कंठसंगीत साधनेमध्ये किंवा आपल्या एरवी आवाजामध्ये आवाज निर्मिती कशी होते, अक्षरच निरक्षरच आहेत. साक्षरता एरवी पण संगीतात कमी आहे आणि ह्याच्या बाबतीत तर निरक्षरच आहेत. आता काही काही जण करतायत, त्याच्यानं वाढवून देत आहेत. सगळं योगायोगाने नैसर्गिक रीतीने गायले गेले. निसर्ग आपण जसं म्हणतो की आमच्याकडे लहानपणी काही माणसं नैसर्ग नियमाप्रमाणे कधी त्यांना डॉक्टर लागला नाही.
मग बाकीच्या सगळ्यांना का लागावा, ते वागत नाहीत म्हणून. निसर्ग नियमाप्रमाणे वागलं तर कळलं नाही काय होत आहे त्याचं कार्यकारण, तरी सुद्धा तुम्हाला चालतं. निसर्ग नियमाप्रमाणे वागत नाही, निसर्गाचे नियम काय ते कोण शिकवत नाही. त्यामुळे हे आपलं ओंकार वाद्य म्हणतो आम्ही, याला हे लावायला शिकवलं पाहिजे, त्याला बालवाडी पाहिजे कंठसंगीताला. तर ती तुम्ही केलीत ना, तर प्री प्रायमरी एज्युकेशन काना कोणाकडे शिका, पण पहिल्यांदा आपल्याकडे जसं म्हणलं की तुम्ही 10वी 11वीला गेलेल्या मुलाला अक्षर शिकवणार नाही, तर त्याची ती प्रेप का काय असते ती आली शाळा, आमच्या वेळी नव्हती, ते वेगळे. तिथून मग तो प्रायमरीला जातो, प्रायमरीतनं सेकंडरीला जातो, मग कॉलेजला जातो ना. या स्टेजमध्ये शिकवणार आपल्याकडे कसं आहे की संगीताच्या भाषेमध्ये सगळे एकदम पहिले याला सेकंडरीला झालेले असतात, ते राग ज्ञान शिकवतात, सगळं छान शिकवतात सगळं. इकडे आम्ही त्यांना दुर्गा नाही शिकवला तरी भक्तिगीत कसं म्हटलं पाहिजे, भावगीतात काय पाहिजे, डायरेक्ट 5वीत जातात. डायरेक्ट 5वी मध्ये शिकवतात, पण त्यांना हे बाकीचं येत नाही. त्यामुळे ते सगळं ज्ञान येऊन आणि त्याच्यावरची मेहनत घेऊन सुद्धा तिचा उपयोग त्यांना, म्हणजे आपण म्हणतो तसं की सगळं शिकवलं मला येत आहे, मी अक्षर लिहिलेलं आहे, ते असं आहे की त्याला पेपर तपासताच येत नाही, तो काय मार्क देणार मला. हा सगळा जो मजकूर आहे तो लिहायसाठी जे साक्षरता शिकवायला हवी, तर ती ह्या आवाज साधनेमध्ये शिकवायला आपल्याकडे हवी. पूर्वी का नव्हती? एक सुंदर उदाहरण सांगतो, तुम्ही वेळेप्रमाणे मला सांगा. आपल्याकडे पूर्वी ओंकार साधना ही घरोघरी, पण ओंकार चांगल्या म्हणजे सुयोग्य पद्धतीने शिकवत असत, तसा ओंकाराचा उच्चार. त्यांचे काही कुमार गंधर्वांच्या इंटरव्ह्यूज मध्ये रेफरन्सेस पण आहेत व्हॉइस कल्चर बद्दल काय करायचं. हा नाही, एक तुम्हाला रेफरन्स सांगतो, तो महान गायक आता आपले रविशंकर खानचे किंवा अली अकबर खानचे वडील, त्यांचे रविशंकरांचे अल्लाउद्दीन खान हे नाव कोणाला माहित नाही असं आहे का? एवढा मोठा, म्हणजे त्याला किती इन्स्ट्रुमेंट वाजवतात आणि सगळ्यांचे काहीतरी. तर मला एक मोठे संगीत समीक्षक होते दत्ता मारुलकर, त्यांनी आमच्या शिबिरामध्ये आम्हाला सांगितलं की अरे तुला सांगतो की अल्लाउद्दीन खान म्हणजे बाबाजी म्हणत, बाबाजी मैफिल वगैरे चालू जरी असली तरी 3 वेळा दिवसातून आतमध्ये जाऊन बंद खोलीत मध्ये बसायचे पाऊण तास. पण एकदा मला वाटलं, मी त्यांच्याकडे गेलो पाहिलं ते काय करतात, ते म्हणाले अरे क्यों आये हो बच्चा, म्हणजे आप क्या करते हो देखणे, बस म्हटले. काय केलेलं असेल त्यांनी मला सांग म्हणाले. म्हटलं काय केलं? संध्या केली. तर मी त्यांना विचारलं तुम्ही संध्या कशी काय केली? तर म्हणजे मी काय पळीपत्री नाही घेतली, पण तुला ऐकू आलं ना सगळं. हे जे उच्चारण आहे ना, हे गंगेच्या काठी 4 वाजता एक ब्राह्मण करायचा, त्या नादानी मी आकर्षित होऊन तिथे जाऊन हे सगळं शिकलो. यात मध्ये मी 208 वेळा ओंकार म्हणतो, त्रिकाळ संध्या करता 618 वेळा शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजे संध्या देऊन शिकलेले ओंकार म्हणत होते. त्यांना आवाज संध्या ओंकार हे अस्त्र आहे. अस्त्र म्हणजे परफॉर्मन्स गॅरंटी असते, शस्त्र म्हणजे एखाद्या गोळी इथून निघून गेली मरणार पण नाही. अस्त्र म्हणजे नायनाट आवाजासाठी ओंकार हे अस्त्र. हे रोज 618 वेळा माणसं करत होते. त्यामुळे स्वतंत्र विषय म्हणून आपल्याकडे आला नाही. पण मध्यंतरी आक्रमण झाली ना आपल्याकडे, त्यात मध्ये सगळं गेलं, त्यात हेही गेलं. आणि आता तो विषय आपल्याकडे यायला हवा आहे, कारण तो B.R. देवधरांनी बेलुस्करांनी सांगा पाठवल्यामुळे पाश्चात्यांकडे शिकून का होईना, पण त्यांनी तो आपल्याकडे आणला. त्याच्यानंतर डॉक्टर अशोक राणांसारखा मोठा व्यासंगी आवाजशास्त्र तज्ञ म्हणून याद पडला. पण त्याच्यानंतर मात्र एकदम हॉलो आहे, डॉक्टर कर्णिकरांच्या सारखा कोणी नाही आपल्याकडे. आता काय म्हणजे का काही पार्टवर करणारे आहेत, आवाजावर काम करणारे नाही तसं नाही, पण ते काही पार्टवर करतात. तो सगळा पोस्ट ग्रॅज्युएशनचा सगळा भाग करतात. मी तुम्हाला म्हटलं ना की कोणी काय म्हणतात डिप्लोमा इन गायनेकॉलॉजी करतं, कोणी अॅनास्थेशिस्ट होतं, कोण आणखी सर्जन होतं, कोण न्यूरोलॉजिस्ट होतं, पण MBBS न होता हे सगळे. हा प्रॉब्लेम आहे. आधी MBBS म्हणजे हे जे मूलभूत आवाज निर्मिती, सुयोग्य श्वसन, श्वासोश्वास दाबावर ताबा, त्याचा गरजेनुसार वापर करणं, व्याकरण, शब्दोच्चार, वर्णोच्चार आणि मग साधना कशी करायची त्याची एक डिसिप्लिन, असं सगळं या आवाज साधनेमध्ये शिकवलं. नाही तर व्हॉइस कल्चर म्हणायचं, व्हॉइस ट्रेनिंग म्हणतो, व्हॉइस मधला त्यात व्ही नसला तर श्वासदाबावर तुम्हाला ताबा आला पाहिजे, तुम्ही वर्णोच्चाराकडे लक्ष द्या, शब्दोच्चार म्हणजे काय करू, श्वासदाबावर ताबा आणायचा म्हणजे काय करू, पंप आणायचा आहे का? चालेल, आपण हे पुढच्या काही एपिसोड्स मध्ये उलगडूया. थँक्यू सर फॉर गिव्हिंग अस युअर टाइम. खूप मजा आली आणि बरंच काही कळलं, आणि लुकिंग फॉरवर्ड फॉर द नेक्स्ट एपिसोड. चांगली गोष्ट आहे. तुम्ही याद्वारे एका चांगल्या विषयाला, म्हणजे जो विषय समाजामध्ये खरंच जायला अत्यंत आवश्यक आहे आणि सुयोग्य पद्धतीने जायला आवश्यक आहे, त्याला तुम्ही एक्सपोजर दिलं, त्याबद्दल मी खरं म्हणजे तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.
And that's it from today's Gyan session. Stay tuned for more Gyan on Audio Gyan with Shrikant Ranade and more episodes on A, B, C, D, E, F of music and how to breathe. Thank you. Stay tuned. Bye. Hello! It's been a great week on the IVM Podcast Network. On This Round is on Me, Gauri is joined by Shweta Nanda. They talk about the financial independence and how it is to be a woman entrepreneur. On Anish Thing, Anish welcomes ultra-marathon runner Shivani Gharat. Shivani shares her journey of how she ran her first marathon, the mindset of a runner, and what it actually takes to run a full marathon. On Cock and Bull, Cyrus, Naveen, Akash and Shreyas talk about the Korean band BTS serving in the military and its repercussions. On Think Fast, Varun and Suchita discuss Wing Greens and their latest acquisitions and about the Indian sexual wellness market. And on Shunya One, Sheila Datya is joined by Dinika Bhatia, CEO and founder of Nuttigritties. They talk about coming from a business family and Dinika's journey in creating healthy and guilt-free snacking. Once again, don't forget to visit our merch store on ivmpodcast.com. We have some exciting new merch out there for you. Also, do follow us on social media. We are IVM Podcasts on Twitter, Facebook, Instagram and LinkedIn. And do remember to spread the word about these shows and any other shows you might be listening to. Appreciate them, rate them and review them wherever you are listening to them. You can also check out all our other shows on youtube.com/IVM Podcasts. And finally, we would like to thank our sponsors this week. Volvo XC40 Recharge, Bumble, Heads Up for Tails, Kotak Privy League Program and HDFC Mutual Fund. Thanks guys, without you this would not be possible. Do you often find yourself surrounded by conversations about Web3, blockchain, NFTs, DAOs? What are these terms and how do they affect our future on the internet? So many questions, but don't worry, we've got answers to all your questions. Hi, I'm Eklavya Bhattacharya, and on our show Future Proofing, we try to decode the impact of these future technologies on various industries with experts and tech enthusiasts. Tune into new episodes coming out every Thursday on the IVM Podcast app and the website, or wherever you get your podcasts from.